श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. होलिकाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी आली आहे 24 मार्च 2022 रोजी. वृक्षरूपी समिधा अग्नीमध्ये अर्पण करून आपल्या जीवनामधील नकारात्मकता घालवणारा हा सण आहे. महाशिवरात्रीनंतर साधारण 15 दिवसानंतर होळीला सुरुवात होते. 5 दिवसांचा हा उत्सव आहे. होळी, धुलिवंदन आणि 5व्या दिवशी रंगपंचमी. आपल्या जीवनातील विविध समस्या, आरोग्याच्या समस्या असतील, आर्थिक समस्या असतील, कुठलंही संकट यांचं होळीमध्ये दहन व्हावं. आपल्या जीवनातील नकारात्मकता नष्ट व्हावी, आपल्या जीवनाला एक दिशा मिळावी, सकारात्मकता यावी म्हणून होळीच्या दिवशी मनोभावे होळी प्रज्वलित करायची. काही मंत्र आहेत ते मंत्र पठण करायचे, सेवा करायची, संकल्प करून होळी प्रज्वलित करा, प्रदीपन करा. तर यावर्षी होळी प्रदीपन कसं करायचं, म्हणजेच होळी कशी पेटवायची, कुठले मंत्र म्हणायचे, होळीच्या दिवशी कुठली सेवा करायची, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर 24 मार्च रोजी संध्याकाळी आपल्याला होळी पेटवायची आहे. पार्वती मातेनं भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तप सुरू केलं, परंतु भगवान शंकर हे समाधिस्थ होते आणि मग त्यांची समाधी भंग करण्यासाठी देवांनी कामदेवाला नेमलं. भगवान शंकर क्रोधित झाले. त्यांनी कामदेवाला आपला 3रा डोळा उघडून भस्म करून टाकलं. तो दिवस होता फाल्गुनी पौर्णिमा. नंतर रतीच्या सांगण्यावरून, विनंतीवरून भगवान शंकरांनी कामदेवाला पुन्हा जिवंत केलं आणि मग त्यानंतर पार्वती मातेवर प्रसन्न होऊन त्यांनी त्यांच्यासोबत विवाह केला. त्यामुळेच फाल्गुनी पौर्णिमेला म्हणजेच हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराची सेवा केली जाते. आणि म्हणूनच माता भगिनींनी आपल्या अखंड सौभाग्यासाठी होळीच्या दिवशी भगवान शंकराची सेवा, उपासना अवश्य करावी. तसंच जे विवाह इच्छुक आहेत, ज्यांचे विवाह जमत नाहीत, विवाह जमून त्यामध्ये अडचणी येत असतील, अशांनी देखील होळीच्या दिवशी भगवान शंकराचा कुठलाही मंत्र, कुठलंही स्तोत्र मनोभावे अवश्य पठण करा, संकल्प करून पठण करा. नक्कीच आपले विवाह जुळून येतील. आता आपण बघूया होळी प्रज्वलित कशी करावी, होळीचं प्रदीपन कसं करावं. या दिवशी संध्याकाळी आपलं अंगण सारवावं, स्वच्छ करावं, रांगोळी काढावी. मध्यभागी शेणाच्या गवऱ्या घ्याव्यात. त्यामध्ये एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाची फांदी, तिचा जो धूर असतो तो वाईट शक्तींचा नाश करतो. त्यासाठी होळीमध्ये एरंडाची फांदी अवश्य ठेवावी. एरंडाची फांदी किंवा दांडा त्याच्या भोवती लाकडे आणि गवऱ्या रचाव्यात. त्याची पूजा करावी. होळी पेटवण्यापूर्वी अशा पद्धतीनं साहित्याची रचना केल्यानंतर प्रथम तिची पूजा करतात पुढील मंत्र म्हणून. सुरुवातीला पूजा करत असताना ओम नारसिंहाय नमः हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. त्यानंतर ओम प्रल्हादाय नमः हा मंत्र म्हणायचा. या 3 मंत्रांनी राक्षसांचा म्हणजेच राक्षसरूपी जे वाईट विचार असतात, आपले जे वाईट कर्म असतील, वाईट सवयी असतील, नकारात्मकता असेल, या सर्वांचा नाश होतो. आता घरातील जो कर्ता पुरुष असतो त्याने संकल्प करावा. आपल्या उजव्या हातामध्ये 1 चमचा पाणी, त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यायचं. मनोमन भगवान शंकराचं स्मरण करायचं आणि म्हणायचं सहकुटुंबस्य मम ढुंडा राक्षसी प्रित्यर्थ तत् पीडा परिहारार्थ होलिका पूजनम करिष्ये. आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या. याचा अर्थ असा की मी माझ्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी म्हणून, तसंच समस्यांचं, संकटांचं निवारण होण्यासाठी, नकारात्मकता घालवण्यासाठी होळी प्रज्वलित करत आहे. संकल्प झाल्यानंतर आपल्या घरातील अग्नीनं, घरातील दिव्याच्या अग्नीनं होळी प्रज्वलित करायची. होलिकाय नमः हा मंत्र 3 वेळा म्हणायचा. होळीमध्ये नारळ आणि सुपारी अर्पण करावी. त्याचप्रमाणे ऊस देखील टाकतात. ऊस, नारळ, सुपारी हे सात्विक पदार्थ आहेत. यांच्या शक्तिरूपी तेजामुळं वातावरण शुद्ध होतं आणि आपोआपच मग नकारात्मकता दूर होते. आणि मग होळीला प्रार्थना करायची की आपल्यामध्ये, आपल्या घरातील सदस्यांमध्ये काही दोष असतील, व्यसनं असतील, वाईट सवयी असतील, हे सर्व होळीमध्ये जळून नष्ट व्हावं. तसंच आपल्या सर्वांना सद्गुण अंगीकारण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना होळीला करायची. त्यानंतर होळीला गोडाचा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग
दुधानं आणि तुपानं होळीला शांत करावं. या दिवशी भगवान शिवाच्या उपासनेला महत्त्व आहे आणि म्हणूनच होळी शांत झाल्यानंतर होळीची जी रक्षा असते, राख असते, ती आपल्या घरातील शिवलिंगाला अवश्य लावावी. तसंच आपल्या कपाळाला लावा, भस्म म्हणून आपल्या शरीराला लावा. होळीच्या दिवशी कुठली स्तोत्र मंत्र पठण करावीत. या दिवशी शिव उपासनेला महत्त्व आहे आणि म्हणूनच भगवान शिवाचा मंत्र ओम नमः शिवाय किंवा महिलांनी पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठण करा. महामृत्युंजय मंत्राचं पठण करावं. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मेव बंधनान मृत्योर्मोक्षी यमामृतात या मंत्राचं शक्य होईल तेवढं पठण करायचं. भगवान शंकराचं कुठलंही स्तोत्र, शिवमहिम्न स्तोत्र किंवा शिवस्तुती, शिवकवच याचं पठण करा. सोबतच भगवान विष्णूंची सेवा या दिवशी केली जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णू मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्र पठण करा. विष्णू सहस्रनामाचं या दिवशी पठण आपण अवश्य करावं. माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र ओम श्रीम नमः या मंत्राचं पठण करा. आणि या दिवशी विशेष मंत्र होलिकाय नमः. आपल्या जीवनातील नकारात्मकता, समस्या यांचं निवारण होण्यासाठी होलिकाय नमः या मंत्राचं पठण करायचं. या सर्व समस्यांचं निवारण होईल. होळीमध्ये या सर्व समस्यांचं, संकटांचं दहन होईल आणि आपोआपच आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येईल. होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पितरांचं स्मरण करायला विसरू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी दक्षिण दिशेला हात जोडायचे, पितरांचं स्मरण करायचं आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचं 11 वेळा पठण करा. तर अशा पद्धतीनं यावर्षी आपण होळी प्रज्वलित करावी, होळीचं पूजन करावं, संकल्पयुक्त पूजन करा. सोबत या ज्या सेवा सांगितल्या आहेत, यातील ज्या ज्या सेवा आपल्याला शक्य होतील तेवढ्या नक्की कराव्यात. मंत्रसाधना करा. हे सर्व स्तोत्र मंत्र आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहेत. ऐकून सोबत पठण केलं तरी चालेल. माहिती आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त सेवेकरांपर्यंत पोहोचवा. शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारात. होळीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.